तुम्ही एक अपक्ष उमेदवार आहात, एक सामान्य कार्यकर्ते आहात. तुम्ही शिकलेले सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे तुम्ही दांडगाई गुंडगिरी सुद्धा करत नाहीये. तुम्ही ह्या सगळ्यांपुढे तुमचा निभाव कसा लागणार, तुम्ही सामना कसा करणार? पण माझं एकच मत आहे की हे किती दिवस चालणार, हे कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे, यांना कुठेतरी ब्रेक लावला पाहिजे. नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी राज असरोडकर. मी आता आलोय कल्याण पश्चिमेतल्या पार नाका इथे मी सध्या उभा आहे. हा महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 8 असा आहे. खूप बडी मंडळी या ठिकाणी सगळी उभी आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षातून दिग्गज मंडळी, ज्यांना चांगला बॅकअप आहे अशी मंडळी इथे उमेदवार म्हणून उभी आहेत. आणि या सगळ्यांमध्ये एक अपक्ष उमेदवार आपल्या सोबत आहे, मदर खान पठाण. मदरजी, आपलं स्वागत मीडिया भारतच्या या चर्चेमध्ये. तुम्ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. तुम्हाला माहिती आहे निवडणूक लढवणं सध्या किती कठीण आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये, या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही हिंमत कशी काय केली की बाबा आपण निवडणूक लढवली पाहिजे? सगळ्यात पहिले सर मी एकच गोष्ट सांगेल की सध्या सोशल मीडियामध्ये अवेअरनेस खूप असते आणि सोशल मीडियाद्वारे लोकांना खूप काही शिकायला भेटतं. आणि जे लिहिलं जातं, जे दाखवलं जातं, काही काही गोष्टी त्यामध्ये शिकण्यासारख्या असतात. त्यासाठी मी आता निवडणुकीमध्ये लढवण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी स्वतः इंडिव्हिज्युअल लेवलला सोशल मीडियामुळे लोकांमध्ये अवेअरनेस येते. तुम्हाला वाटतं? हो, सोशल मीडियामध्ये मला असं लोकांनी कधी सांगितलंय की तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलं पाहिजे? हो, मला जेव्हा मी इंडिव्हिज्युअल लेवलला कामं करायचो ते म्हणजे लोकांचे प्रश्न असायचे ते मी सोडवायचो. चांगल्या रस्त्यांसाठी भांडायचो. डीपी बॉक्स वगैरे इलेक्ट्रिकचे ओपन असायचे, त्यामुळे अपघात वगैरे होऊ शकतो. त्यासाठी मी कंप्लेंट करून फॉलोअप वगैरे करून ते त्यांचं निराकरण वगैरे देखील करायचो. तुम्हाला सक्सेस मिळालंय? तुम्ही जेव्हा फॉलोअप करता, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्ही फॉलोअप करता, तक्रार अर्ज करता, तुम्हाला रिस्पॉन्स मिळालाय प्रशासनाकडून? हो, प्रशासनाकडून रिस्पॉन्स चांगला भेटलाय. आणि आता मला लोकांनीच सांगितलंय की तुझी कामं खूप चांगली आहेत, त्यासाठी तू आता निवडणुकीमध्ये प्रतिनिधी उमेदवार म्हणून उतरला पाहिजे. लोकांचा प्रतिनिधी मधून तुम्ही आलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून जे काम करत होतात ती तुमची ताकद होती की निवडून येणं गरजेचं आहे? सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो तर ती एक वेगळी प्रोसेस होती, मर्यादा असायची. पण आता मी सिस्टम मध्ये आतमध्ये जर गेलो तर ते काम खूप चांगल्या पद्धतीने करेल असं मला वाटतं. तुम्हाला असं वाटतं की त्याने तुम्हाला ताकद मिळेल पदामुळे? पण मला सांगा की ह्या तुमचा जो प्रभाग क्रमांक 8 आहे, कुठले भाग घेतले त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत? याच्यामध्ये बैल बाजार आहे, गोविंदवाडी परिसर आहे, मौली कंपाऊंड आहे, पारनाका आहे, चौधरी मोहल्ला आहे, त्यानंतर टिळक चौक आहे, अहिल्याबाई चौक आहे. हे सगळे एरिया इथे याच्यामध्ये येत आहेत. पण सध्या तुम्हाला माहितीये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती आहे, पॅनल सिस्टम ज्याला आपण म्हणतो. 4 मोठा वार्ड केलेला असतो, 4 नगरसेवक उमेदवार तिथे उभे असतात. आणि हे उमेदवार वेगवेगळ्या भागातले घेतले जातात साधारणपणे, आणि एकमेकाची ताकद त्यांना मिळते. तुम्ही जे निवडणूक लढवताय तर तुमचा पॅनल आहे की तुम्ही एकटे लढवताय? मी इंडिव्हिज्युअल लढवतोय. इंडिव्हिज्युअल. एवढा जो मोठा प्रभाग आहे त्याच्यामध्ये तुमचा संपर्क आहे का? लोक तुम्हाला त्याच्यामध्ये प्रतिसाद देतील का? तुम्हाला काय वाटतं? हो, नक्कीच मला वाटते की लोक मला प्रतिसाद देतील, कारण माझं शिक्षणही उच्च शिक्षण झालेलं आहे. काय शिकलात तुम्ही? माझं M.Com झालेलं आहे आणि आता मी कायद्याचा अभ्यास LLB करतोय सेकंड इयर मध्ये. क्या बात आहे. तुम्ही म्हणजे त्या कायदा जो आहे तो याच्यानंतर तुम्ही लोकांसाठी वापरणार आहे. तुम्ही बघणार आहे. काय प्रश्न आहेत मला सांगा ह्या सगळ्या प्रभागामधले? हा कल्याण पश्चिमेतला खूप प्राईम एरिया आहे. पार नाका तुम्ही जे सगळं सांगताय महानगरपालिकेचा एरिया प्राईम एरिया आहे. इथे प्रश्न आहेत की लोकांचे प्रश्न सुटलेले आहेत? काय नेमकी परिस्थिती? नाही, प्रश्न खूप आहेत इथे. वर्षानुवर्षे निवडणूक यायची, लोकांना खोटे वादे केले जायचे, पण ते कधी पूर्ण होत नाही. 10 मधून 2 किंवा 3 व्हायचे आणि लोकही 4 दिवसानंतर विसरून जायचे. पण आता इथे अरुंद रस्ते आहेत. नंतर विजेच्या तारा वगैरे खाली लोंबकळत आहेत, ते झाडा वगैरे पडून ते एखादा अपघात होऊ शकतो, त्यासाठी खूप काम केलं पाहिजे. त्यानंतर चेंबरचं पाणी रस्त्यावर नेहमी वाहत असतं. शाळेतील लहान मुले जातात. जवळजवळ या विभागामध्ये खूप जवळजवळ शाळा आहेत, 5 ते 6 शाळा. शारदा मंदिर शाळा आहे, अल्फा शाळा आहे, मोहम्मदिया शाळा आहे, KDMCच्या शाळा आहेत. विद्यार्थी संख्या रस्त्यावर विद्यार्थी संख्या खूप आहे. त्यामुळे रिक्षा वगैरे वाहनं वापरून किंवा छोटी मोठी वाहनं वापरून जातात, तेव्हा रस्त्यावरचे खड्डे वगैरे असतात, एखादा अपघात होऊ शकतो. त्यानंतर जागण्यापेक्षा आपण थोडं याच्या सिस्टम मध्ये जाऊन काहीतरी बदल करायचा प्रयत्न. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी कल्याण हे स्मार्ट सिटी मध्ये येतं. कल्याण, डोंबिवली, मोठ्या हजारोंचे करोडोंचे पॅकेज या शहरांना मिळालेले आहेत. आणि तुम्ही सांगता रस्ते खराब आहेत, रस्त्यांवर खड्डे आहेत, कसं काय पॉसिबल आहे? रस्त्यांवरती खड्डे आहेत तिथे. या अगोदरही काही घटना घडलेल्या आहेत की त्यामध्ये अपघात झालेला आहे. निदान कल्याण पत्री पुलाच्या जवळ एक टीचरच होती,
तिचा अपघात होऊन डेथ झाली, ती मृत्यू पण पावली आहे. कल्याणमुळे खड्ड्यांमुळे मृत्यू पावली आहे. आणि इथेही काही छोटे मोठे अपघात होत असतात, पण ते कुठेतरी थांबलं पाहिजे. हे जुनं कल्याण आहे आणि जुनं कल्याण हे प्रचंड दाटीवाटीचं कंजेस्टेड असा हा सगळा एरिया आहे. बरोबर. तुम्ही उद्या समजा तरी ठरवलं की या भागाचा विकास करावा, इथे विकासाला वाव आहे? हो, विकासाला वाव आहे. जर एकदम सिस्टम नुसार केलं तर सगळं काही होऊ शकतं, पण त्यासाठी सिस्टम मध्ये जाणं गरजेचं आहे आणि लोकांना आपला प्रतिनिधी निवडताना तसा निवडला गेला पाहिजे, हे माझं लोकांना आव्हान आहे. निवडणुका सध्या खूप महाग झालेल्या आहेत. हो. लोकांना धमकावून दबाव आणून मागे घेतलं जात आहे. बिनविरोध निवडणुका होत आहेत. निवडणुकामध्ये जे उरलेले आहेत त्याच्या विरोधामध्ये प्रचंड पैसा वापरला जातोय. सत्तेची ताकद ह्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीमागे आहे. तुम्ही एक अपक्ष उमेदवार आहात, एक सामान्य कार्यकर्ते आहात. तुम्ही शिकलेले सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे तुम्ही दांडगाई गुंडगिरी सुद्धा करत नाहीये. तुम्ही ह्या सगळ्यांपुढे तुमचा निभाव कसा लागणार, तुम्ही सामना कसा करणार? पण माझं एकच मत आहे की हे किती दिवस चालणार, हे कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे, यांना कुठेतरी ब्रेक लावला पाहिजे. म्हणून मी प्रयत्न करतोय की पैसा नसतानाही माणूस निवडून येऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? हो, वाटतं. कारण लोकांना बदल हवाय, माणसं शिकलेली हवी आहेत. त्यामुळे मी निवडणुकीमध्ये उभं राहायचं. लोकांच्या हातामध्ये सुद्धा आहे. लोकांच्या हातामध्ये आहे. कारण खरं म्हणजे निवडणुकीचा अर्ज भरताना आपल्याकडे अशी पद्धत आहे लोकशाहीमध्ये की उमेदवार अर्ज करत नाहीत, तर प्रभागातले नागरिक जे असतात ते त्यांना नॉमिनेट करत असतात. अशी आपल्याकडची निवडणुकीची पद्धत आहे. मजर पठाण यांनी सुद्धा बघितलं असेल की तुम्ही अर्ज जेव्हा भरलात तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की मी निवडणूक लढतोय असा तो अर्ज नसतो, तर नागरिक सांगतात प्रभागातले की आम्ही ह्यांना नॉमिनेट करतोय. त्यामुळे नागरिकांची भूमिका इथे खूप महत्त्वाची आहे. मजर पठाणसारखे कार्यकर्ते, एमकॉम झालेला युवा आहे, LLB करतो आहे, कायद्याचं सगळा अभ्यास करतो आहे आणि हे सगळं जे ज्ञान आहे ते लोकांसाठी वापरलं गेलं पाहिजे. हा सगळा त्यांचा जो प्रभाग आहे तो एकदम महत्त्वाचा भाग आहे कल्याण पश्चिमेकडचा. आणि परंतु तो दाटीवाटीचा एरिया आहे सगळा, रस्ते अरुंद आहेत आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक युवा धडपडतो आहे, निवडणुकीच्या रिंगणातून लोकांसमोर जातो आहे. लोक या उमेदवाराला स्वीकारतील का? त्याचे शिक्षण आहे, त्याचं जे बोलणं आहे, हा गुंडगिरी करणारा उमेदवार नसून हा संविधानिक मार्गावर चालणारा उमेदवार आहे. त्याच्या मार्गाचा लोक आदर करतील का? आणि 16 तारखेच्या जो निकाल लागेल त्या निकालामध्ये विजयी उमेदवारांमध्ये मजर खान, अनवर खान पठाण हे नावसुद्धा असेल का? ते लवकरच आपल्याला दिसून येईल.